मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे वादविवाद स्पर्धा कॉलेजमध्ये रंगलेली असते. ऋषी तिथे असतो आणि ऋषी म्हणत असतो सो आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. एक स्टुडंट पुढे येईल, या बाऊलमधला एक चिठ्ठी तो बाहेर काढेल आणि त्यानुसार त्याचा टॉपिक ठरवला जाईल. तर मग कोण येते पुढे असं म्हणून लगेच आता अनिका म्हणत असते मी येते. आता मी येते म्हटल्याबरोबर अनिका पुढे जाते. सर्वांनीच तोंड वाकडी केलेली असतात अनिकाबद्दल. आता लगेचच इकडे अनिकाने एक चिठ्ठी काढलेली असते आणि अनिकाने एक चिठ्ठी काढल्यानंतर ती चिठ्ठी ऋषीच्या हातामध्ये देते. ऋषी ती चिठ्ठी वाचतो आणि त्यावर लिहिलेलं असतं फॅमिली. विषय असतो फॅमिली. त्यावर आता इकडे फॅमिलीबद्दल 2 टॉपिक असतात. एक तर एकत्र फॅमिली आणि विभक्त फॅमिली. तेव्हा इथे अनिका म्हणत असते हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मी हे अगदीच इझिली सांगू शकते. ऑफकोर्स मला इथे विभक्त फॅमिलीच आवडत आहे आणि आवडणार आहे आणि मी विभक्त फॅमिलीलाच इथे सजेस्ट करेल. पण आता ऋषी म्हणत असतो हो, पण त्यासाठी तुझ्यासोबत वाद घालण्यासाठी एक स्टुडंट लागणार आहे. त्यावर अनिका म्हणत असते पण तो स्टुडंट मी चूज करणार आहे. तेव्हा लगेच ती कमळीचं नाव घेते आणि माझ्यासोबत कमळीच असणार आहे असं ती सांगते. तेव्हा कमळी लगेचच येते आणि तिच्या बाजूला उठून उभी राहते आणि म्हणत असते मला माहिती होतं तू नक्कीच माझं नाव घेशील, पण मलासुद्धा तुझ्यासोबत ह्या विषयावर बोलायला खूपच आवडेल. मलासुद्धा आनंदच होईल तुझ्यासोबत ह्या विषयावर बोलण्यासाठी असं ती म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे ऋषी म्हणत असतो ठीक आहे लेट्स स्टार्ट असं म्हणून आता अनिका स्टार्ट करत असते. अनिका म्हणत असते माझं सरळ सरळ मत आहे. कोणाला त्या जॉईंट फॅमिलीमध्ये आणि एकत्र कुटुंबामध्ये कोणाला राहायला आवडेल? शिवबा मला अजिबात आवडत नाही त्या एकत्र फॅमिलीमध्ये राहायला. कसं आहे ना, मला विभक्त फॅमिलीमध्येच राहायला आवडतं. ते त्यांची टोमणे, त्याचबरोबर हे घालू नको, ते घालू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे सगळं कोण आणि का बरं सहन करणार आहे? मी तर अजिबात सहन करणार नाही. त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर आपण आपल्या नवऱ्यासोबत राहायचं. तर इकडे ती सासू म्हणेल, की हे असं झालं, ते तसं झालं, हे झालं, ते झालं. त्यांचे सगळे टॉर्चर इथे कोण सहन करणार आहे? त्यामुळे मला अजिबात त्या एकत्र कुटुंबामध्ये राहायचं नाही, असं अनिकाचं स्पष्टपणे म्हणणं असतं. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक गोष्ट बोलते. ती म्हणते, की ती कोण असते? तो दीर असतो. त्याचबरोबर ती नणंद असते. खरं तर तिला नणंद हा शब्द बोलताच येत नाही. ती म्हणत असते नणंद. असं म्हटल्यानंतर आता इकडे ती म्हणते, की नाही मला त्यांची ती टोमणे, त्याचबरोबर त्यांना ॲडजस्ट करून घ्यायचं, हे सगळं मला नाही चालणार. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला घेईल आणि वेगळं राहील. तेव्हा ऋषीच्या बाजूला जाते आणि त्याला म्हणत असते, ऋषी सर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला लग्न झाल्यानंतर विभक्त फॅमिलीमध्येच राहायला आवडेल ना? त्यावर ऋषी म्हणत असतो, अनिका तुझं काय चाललंय हे? आत्ता विषय इथे तुझा आणि कमळीचा आहे. तुमच्यामध्ये वादविवाद स्पर्धा आहे. हा माझा पर्सनल मॅटर आहे आणि तो मी इथे मांडू शकत नाही. त्यामुळे तुझं ओपिनियन तुला जे पाहिजे ते तू दे. त्यावर लगेच आता अनिका म्हणत असते, सो मला तेच हवं आहे. मी तर माझ्या नवऱ्याला घेईल आणि एकटी बाजूला मस्त एखाद्या फ्लॅटमध्ये वगैरे जाऊन राहील. असं म्हणून सगळेजण आता अनिकावर हसायलाच लागलेले असतात. आता अनिकावर हसायला लागल्यानंतर इकडे ती म्हणत असते, ईस्ट वेस्ट इज द बेस्ट आणि न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट असं म्हटल्यानंतर सगळेजण पुन्हा तिला हसतात आणि सगळेजण हसत असताना आता इकडे कमळी तिच्याकडे पाहते आणि हसायला लागते. ती म्हणत असते अनिका अगं काय ते सासू सासरे दीर नणंद असं असतं ते, हे काय नदन वगैरे असं नसतं ते. त्यावर अनिका म्हणत असते हो हो तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू बोल, माझं झालं आता बोलून. आणि तसंही मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलले. तुम्ही काय गप्प बसलात? बोला ना लवकर, मला काय हवंय ते. त्यावर ती आता तिच्या बाजूने असलेल्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्याकडून सुद्धा हिचं म्हणणं ती वधवून घेत असते. आता अनिकाने तर ह्या सगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या असतात, पण अजूनही ती बोलत असते. तुला एक गोष्ट सांगू का? इथे ते आजी-आजोबा येतात, ते टोमणे मारतात, त्यांचं ऐकून घ्यावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी कोणी शिकवल्यात? नो, 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 नो. अजिबात नाही. मी हे सगळं अजिबात ऐकून घेणार नाही आणि हे सहनसुद्धा करणार नाही. त्यामुळे माझा निर्णय झाला आहे. माझं लग्न झालं ना,
तर मग मी माझ्या नवऱ्याला घेईल आणि वेगळं सेटल होईल. एखादा छान फ्लॅट घेईल आणि त्याच्यामध्ये राहील. आता इकडे निंगीने तर तोंड वाकडंच केलेलं असतं. त्याचबरोबर आता आपण पाहतो, आता टर्न असतो तो म्हणजे कमळीचा. आता कमळी म्हणत असते, खरं तर अनिका, इथे तू फॅमिलीबद्दल बोललीस ना, तर ते खूप वेगळ्या पद्धतीने बोललीस. हे बघ, कुटुंब म्हणजे काय असतं आणि ज्यांना एकत्र कुटुंब मिळालेलं असतं ना, त्यांना त्याची किंमत कळत नाही. तसं तुझं काहीसं झालेलं आहे. तुझ्या घरामध्ये आजी, आजोबा, त्याचबरोबर इथे तुझी आई, ते सगळेजण एकत्र राहत आहेत. पण आमच्यासारख्या मुलांचा जरा विचार कर. शिक्षणासाठी 500 ते 600 किलोमीटर इथे आम्ही दूर येतो. त्याचबरोबर मेसमध्ये त्या काका आणि काकूच्या हातचं जेवताना आम्हाला आमच्या आईबाबांची खरी आठवण येते. त्यावेळेस खऱ्या फॅमिलीचं महत्त्व आम्हाला कळतंय. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का? लग्न झाल्यानंतर कोण म्हणतं नवऱ्याला घेऊन वेगळं राहायचंय? तर वेगळं न राहता आपण लग्न होऊन जेव्हा त्या घरामध्ये येतो, त्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळालेला आदर, त्याचबरोबर माया, प्रेम आणि समोरच्याने दाखवलेली समजूतदारपणाची भावना, हे सगळं आपलं एकदा का मन जिंकलं ना, तर मग सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी आत्ता सांगते. हे बघ, ते म्हणजे की काही जरी झालं ना, तरीसुद्धा ती लोकं आपण आपली करून घेऊ शकतो. त्यामध्ये परकेपणाची भावना राहतच नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये सगळं काही मिळतं. प्रेम, माया, आपुलकी आणि त्याचबरोबर मेन म्हणजे ॲडजस्टमेंट. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कुटुंबामध्ये मिळतात, ज्या की विभक्त कुटुंबामध्ये मिळत नाहीत, असं कमळीचं म्हणणं असतं. आता कमळी तिचं ओपिनियन देत असते. त्यावर ती म्हणत असते, आता अनिकाचं असं आहे. ती म्हणते की सासू मला टोमणा मारते. त्याचबरोबर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असले कपडे घालू नको, तसले कपडे घालू नको. मान्य आहे की म्हणते सासू. पण तिच्या कलानुसार आणि तिचं मन जिंकून जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र कुठल्याही सुनेला इथे सासू नावाचं हे जे काही वादळ आहे ते मात्र आपल्याला टोचणार नाही किंवा त्याचा त्रास होणार नाही. आता कमळीने तिचं मत मात्र भरभरून मांडलेलं असतं. आता कमळीच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांनी वाहवा केलेली असते. ऋषीला तर कमळीचं ते बोलणं फक्त आणि फक्त ऐकावंसंच वाटत असतं. कमळी बोललेलीच तेवढी छान आणि सुंदर असतं. ह्या वादविवाद स्पर्धेमधून आता कमळीचं इथे बोलणं सगळ्यांना भावून जात असतं. इकडे मात्र अनिका, आता तिचं बोलणं जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं असतं. तिला विभक्त कुटुंब आवडत असतं, तर इकडे कमळीला एकत्र कुटुंब आणि त्याचबरोबर जॉईंट फॅमिली आवडत असते. आणि त्यामुळेच कमळी इथे सरस ठरलेली असते, ती म्हणजेच की आता अनिकापेक्षा. आता कमळीचं बोलून झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवून कमळीचं इथे कौतुक केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे मात्र अनिकाला राग येतो. अनिकाला राग आल्यानंतर ती विचार करत असते, काय करायचं ह्या कमळीचं? कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतलं, कितीही काही जरी केलं ना, तरीसुद्धा ही कमळीचं जिंकते असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असतात आणि कमळीने सगळ्यांना धन्यवाद म्हटलेलं असतं. त्यावर लगेचच आता आपण पाहतो अनिकाला राग येतो. अनिकाला राग आल्यानंतर ती मात्र आता चरफडतच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. इकडे ऋषीसुद्धा कमळीचं खूप कौतुक करत असतो. सगळेजण म्हणत असतात, वा 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 कमळी, खरंच तुझे विचार ना खूप भावले मनाला. प्राजूला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो इकडे कमळीचे हे विचार ऐकल्यानंतर. आता अनिका तर निघून जातेच, त्याचसोबत तिच्यासोबत असलेल्या त्या मैत्रिणीसुद्धा तिथून निघून जातात. निंगी आता धावतच येते आणि निंगी धावतच आल्याबरोबर कमळीवरून कडकडून बोटं मोडते आणि तिची दृष्ट काढत असते. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला राजनने आता इकडे अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून एका मंदिरामध्ये तो आलेला असतो आणि अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून मंदिरामध्ये आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे त्याला खरं तर इथे देवीला जे काही साकडं घालायचं असतं आणि त्याचबरोबर इथे अन्नपूर्णाचं असं म्हणणं असतं की तिची मोठी सून आणि त्याचबरोबर थोरली नात इथे लवकरात लवकर घरी यावी म्हणून तिने हे साकडं घालण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो त्याकरिताच राजन आता इकडे प्रसाद घेऊन आलेला असतो. जेव्हा राजन इकडे मंदिरामध्ये येतो आणि गुरुजींना हा सगळा काही प्रकार तो सांगतो, त्यावर गुरुजी म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही म्हणता ते सगळं काही व्यवस्थित आणि त्याच पद्धतीने होईल.
तुम्ही तोवर प्रदक्षिणा घालून घ्या. मी इकडे देवीसमोर तुम्ही पाठवलेला हा जो काही प्रसाद आहे तो ठेवून देतो आणि तुमचं जे काही म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार मी इथे देवी आईला साकडं घालतो. असंच आता इकडे गुरुजींनी राजनला सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी राजनला गुरुजींनी सांगितल्यानंतर राजन मात्र त्याच पद्धतीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असतो. आता गुरुजी म्हणत असतात, मला माहिती अन्नपूर्णा मॅडम इथे काय करतात आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे त्यांचं हे जे काही आहे ते सगळं लवकरात लवकर पूर्ण होईल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता राजनने जो काही प्रसाद आणलेला असतो तो प्रसाद त्याने आता गुरुजींकडे पोहोच केलेला असतो. आता तो प्रसाद इकडे गुरुजींकडे पोहोच केल्यानंतर राजन प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेला असतो. जेव्हा आता इकडे गौरी आलेली असते, गौरीबरोबर एक मावशी दुसऱ्या असतात आणि गौरीला इथे म्हणजे जी सरू आहे कमळीची आई, तिला हे मंदिर वगैरे काहीच माहिती नसतं आणि हे मंदिर वगैरे काहीच माहिती नसल्या कारणाने आता त्या मावशी म्हणत असतात, एक काम करते मी, आत्ता मला ना मार्केटमध्ये थोडासा भाजीपाला वगैरे आणायला जायचं आहे. मी जोपर्यंत मार्केटमधून सगळ्या वस्तू इथून घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही दर्शन करा आणि इथे बाहेरच्या बाकड्यावरती येऊन बसा. मग आपण सोबतच घरी जाऊयात. त्यावर सरू म्हणत असते, बरं बरं ठीक आहे. पण तेव्हा त्या म्हणत असतात, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही इथून कुठेच बाहेर जाणार नाही आहात. त्या मावशी तर निघून गेलेल्या असतात आणि त्या मावशी निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी सरू आहे ती सरू इथे आता देवी आई समोर हात जोडते आणि देवी आईला प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, हे देवी आई, मी इथे गाव, घर, जमीन, जुमला हे सगळं काही सोडून इथे शहरामध्ये मुंबईमध्ये आलेले आहे. तर मी कशासाठी आलेली आहे मुंबईमध्ये, तर फक्त आणि फक्त इथे माझ्या कमळीला शोधण्यासाठी, माझ्या कमळीला भेटण्यासाठी. पण काल ती बया माझ्या सपनात आली आणि ती बया माझ्या सपनात पुन्हा आल्यामुळे माझी चिंता खूप वाढलेली आहे. मला खूप भीती वाटते गं. काय करावं मला काहीच कळत नाही. देवी आई काही कर, पण इथे ना तू माझ्या कमळीवरती लक्ष ठेव. असं म्हणून ती आता देवीला प्रार्थना करत असते. तेवढ्यातच आता राजन प्रदक्षिणा घालत असतो. तर आता इकडे गुरुजींनी जी सरू आहे तिला मात्र प्रसाद दिलेला असतो आणि सरूला प्रसाद दिल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सुरू असतं. तर आता सरू तो प्रसाद घेते आणि प्रसाद घेतल्यानंतर ती सुद्धा इथे प्रदक्षिणा घालायला निघालेली असते. आता प्रदक्षिणा घालायला निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्याचबरोबर ऋषिनिंगी हे सगळेजण वादविवाद स्पर्धेतून त्या हॉलमधून बाहेर येतात. इकडे ऋषी म्हणत असतो, वा कमळी, तू तर आज बाजीच मारलेली आहेस. खरंच तुला असं हे सगळं काही करताना पाहिल्यानंतर मला तर खूप आनंद झाला. तर आता निंगी म्हणत असते, काय ऋषी सर, आता निंगीचा तो इथे शिष्य आहे आणि गुरु मग कोण आहे, तर निंगी आहे ना. मग निंगीच्या शिष्याने इथे एवढं सगळं केलं तर त्यामध्ये काय बरं, हे होणारच आहे ना. त्यावर ऋषी म्हणत असतो, पण कमळे खरं सांगू का, आत्ता ना एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजे की आता पुन्हा एका ठिकाणी हीच स्पर्धा इथे होणार आहे आणि ती स्पर्धा होणार आहे म्हटल्यावर त्या स्पर्धेमध्ये मी तुझं नाव नोंदवत आहे. त्यावर कमळी म्हणत असते, नको ऋषी सर, प्लीज असं काही करू नका. म्हणजे बघा ना, तुम्ही जर असं काही करायला जाल तर मग मात्र माझा अभ्यास बाजूलाच राहील. मी हा अभ्यास कसा करणार आहे. नाही ऋषी सर, मी फक्त आणि फक्त इथे आता मी जी काही स्पर्धा आहे तेच देऊ का, ते कसं होणार आहे, ते नाही जमणार आहे ऋषी सर मला, असं ती बोलते. त्यावर ऋषी म्हणत असतो, अगं कमळी, तू वेडी आहेस का. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुला एक गोष्ट सांगू का मी, हे बघ, आता फक्त पुस्तकी ज्ञान मिळून फायदा नाही आहे. कारण फक्त पुस्तकी ज्ञान मिळणं गरजेचं नाही आहे. त्यासाठी तुला एक गोष्ट सांगू का, बाहेरच्या जगामध्ये वावरणं, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी शिकणं आणि त्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आपण कसं रिॲक्ट होतो, त्याचबरोबर आपल्याला इतर ज्ञानसुद्धा भरपूर मिळतं. हे सगळं खूप जास्त गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. म्हणून फक्त आणि फक्त इथे अभ्यासामध्येच लक्ष घालू नकोस. इतर स्पर्धेमधून सुद्धा तुला नॉलेज मिळतच जाईल ना. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का कमळी, बघ, लास्टच्या बाकावरती बसलेला विद्यार्थीसुद्धा इथे आयुष्यामध्ये सक्सेस होतो आणि तो सुद्धा चांगला बिझनेस करतो. मग मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे
हार मानायची नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे आपण बाहेरच्या जगामधून किती ज्ञान मिळतं, काय होतं, हे सगळंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून मी तुला इथे स्पष्टपणे सांगतो, काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे ह्या स्पर्धेमध्ये, अशा छोट्या-मोठ्या स्पर्धेमध्ये भाग तू घेत जा, असं सुद्धा आता इकडे ऋषीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नाव नोंदवलेलं असतं, तर आता इकडे लगेचच कमळी म्हणत असते, "मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे." तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, "पण काही काळजी करायची गरज नाही आहे. हे बघ, सांगितलंय ना, हे सगळं असं होणार आहे, तर मग होणारच आहे." तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे कमळी म्हणत असते, "तुला एक गोष्ट सांगू का गं? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला ना नायशाकडे जायचं आहे." त्या स्पर्धेवरून आठवलं, नायशाला इथे सेकंड काहीतरी मिळालेलं आहे, म्हणजे ती कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि तिला सेकंड प्राइज मिळालं आहे, म्हणून तिने मला बोलवलं. चल ना, आपण मार्केटमध्ये जाऊया, एक छोटंसं गिफ्ट तिच्याकरता घेऊया आणि छोटंसं गिफ्ट घेऊन आपण तिकडे जाऊया, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेच आता निंगी म्हणत असते, "हो, हो, हो, मला तू तिकडे घेऊन जाणार आहेस खरी, आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर तू काय करणार आहेस? मग तू तिकडे जाशील आणि मला देशील एकटीलाच हॉस्टेलवरती पाठवून." त्यावर कमळी म्हणत असते, "बरं, बरं, ठीक आहे, ठीक आहे, तू नको येऊस, मी जाते एकटी." असं म्हणून आता ती एकटीच जाणार असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता राजन जो आहे ना, तो इकडे त्याच्या प्रदक्षिणा ऑलमोस्ट घालून झालेल्या असतात आणि त्याच्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तो आता मंदिरामध्ये येतो. आता मंदिरामध्ये तो आल्यानंतर इकडे जी सरू आहे, सरूच्या सुद्धा पूर्ण प्रदक्षिणा घालून झालेल्या असतात आणि सरूच्या पूर्ण प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दोघेजण सुद्धा एका पाठोपाठ एक उभे राहिलेले असतात. आता एका पाठोपाठ एक उभे राहिल्यानंतर हळूहळू जी सरू आहे, ती मात्र हळूहळू राजनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. ज्या ठिकाणी इथे राजन उभा असतो, त्या ठिकाणी ती जाते आणि तिथे गेल्यानंतर अक्षरशः देवी आईसमोर ती नतमस्तक होते आणि देवी आईसमोर नतमस्तक झाल्यानंतर आता इकडे पुन्हा एकदा राजन आणि त्याचबरोबर जी काही आपली सरू आहे, हे दोघेजण सुद्धा आता समोरासमोर येताना आपल्याला पाहायला या देवीच्या मंदिरामध्ये दिसणार आहेत. तर प्रेक्षकांनो, आता इकडे खरंच राजन आणि त्याचबरोबर सरूची भेट होईल का, हे पाहणं तेवढंच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे कमळीबरोबर काय होणार आहे, आणि त्याचबरोबर इकडे जी काही कामिनी आहे, तिला सुद्धा लगोलग खबर मिळालेली असते की जी सरू आहे ती मुंबई शहरामध्ये आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी.